मागच्या सेशनमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 4 आणि एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व केलं होतं. आजच्या सेशनमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 6 सॉल्व करणार आहोत आणि एक्झाम्पल नंबर 6 जे आहे ते आहे ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, पेज नंबर 11. बघा एक्झाम्पल नंबर 6 काय आहे. Select the appropriate hint. Select the appropriate hint in the basket. In the basket and fill in the blank. Fill in the blank. Fill in the blank spaces. Spaces in the following paragraph. In the following paragraph. या ठिकाणी बघा हा क्वेश्चन नाही आहे, ॲक्टिव्हिटी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हिंट दिलेली आहे. फक्त हिंट काय करायचं तुम्हाला, बरोबर जे आपण ब्लँक स्पेसेस आहेत त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचे. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे. लेट एफ ऑफ एक्स इक्वल्स टू sin x and g of x equals to log x. G of x equals to log x. Then f of g of x equals to. या ठिकाणी बघा तुम्हाला हिंटची सुद्धा आवश्यकता नाही, कारण दिलेल्या टर्म्स कोणते आहेत. एक आहे एफ ऑफ एक्स आहे आणि दुसरी आहे जी ऑफ एक्स. तर या ठिकाणी बघा इथं दिलेलं आहे एफ दिलेलं आहे, फक्त एफ आहे. एफ ऑफ एक्स आहे का नाही. या ठिकाणी एफ ऑफ एक्स आपल्याला माहीत आहे साईन एक्स आहे, तर एफ म्हणजे फक्त काय असणार आहे या ठिकाणी, साईन असणार आहे. तर हे काय होईल बघा टर्म, हे झालं साईन. ओके. आणि जी ऑफ एक्स म्हणजे काय आहे, लॉग एक्स. तर या ठिकाणी काय लिहितं आपल्याला, हे लॉग एक्स. एक ब्लँक स्पेस झाला. ठीक आहे. आता पुढे बघा, अँड जी ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू, परत काय म्हणलं अँड, हा झाला एक. दुसरा अँड जी ऑफ एफ ऑफ एक्स दॅट इज इक्वल्स टू. परत बघा या ठिकाणी जी दिलेलं आहे, फक्त जी म्हणलं आहे, जी ऑफ एक्स नाही आहे. तर जी काय आहे, जी ऑफ एक्स लॉग एक्स आहे, म्हणजे जी काय असेल फक्त लॉग असेल या ठिकाणी, हे लॉग. त्याच्यानंतर एफ ऑफ एक्स बघा काय आहे, एफ ऑफ एक्स आहे साईन एक्स, हे साईन एक्स. ओके. त्याच्यानंतर नाव एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू, नाव एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू. या ठिकाणी बघा एफ डॅश ऑफ एक्स म्हणलं आहे. आपल्याला एफ ऑफ एक्स माहीत आहे, एफ ऑफ एक्स माहीत आहे. तर याचा फक्त काय करा, एफ डॅश म्हणजे काय आहे या ठिकाणी, एफ डॅश म्हणजे आहे डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. कशाचा, एफ ऑफ एक्सचा. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो या ठिकाणी, हा येतो कॉस एक्स. हे झालं आपलं तिसरी ब्लँक स्पेस. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अँड जी डॅश ऑफ एक्स, परत आणखीन काय म्हणलं या ठिकाणी, अँड जी डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू, जी डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू. जी डॅश ऑफ एक्स म्हणजे काय करायचं, आपला जी ऑफ एक्स आपल्याला माहिती आहे लॉग एक्स आहे, तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डॅश म्हणजे काय ठिकाणी, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपला. जी डॅश ऑफ एक्स, तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो हा 1 डिवायडेड बाय एक्स. ओके. पुढची टर्म बघा, देअरफॉर जी डॅश ऑफ एक्स झालं. त्याच्यानंतर द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ, द डेरिव्हेटिव्ह ऑफ the derivative of f of
जी ऑफ या ठिकाणी द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स in terms of in terms of f and g म्हणलेलं आहे. f and g is काय असेल बघा द डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ g ऑफ x. डेरिव्हेटिव्ह याचा घ्यायचा आहे पण विथ रिस्पेक्ट टू काय आहे एक्स आहे इन टर्म्स ऑफ एफ अँड जी. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह आपण कशा प्रकारे घेणार आहोत. ठीक आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेता येतो बघा आपल्याला. एफ सुरुवातीला काय करायचं या ठिकाणी एफ डॅशचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. त्याच्यानंतर इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ इथे घ्यायचा जी डॅश ऑफ एक्स. ओके, हे झाला ब्लँक स्पेस. त्याच्यानंतर बघा देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ या ठिकाणी रफ करतोय मी. Therefore, derivative of f of g of x that is equals to बघा या ठिकाणी. तर आता या ठिकाणी f ऑफ g ऑफ x याचं काय करायचं आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स काय येईल बघा. एफ आहे हे बघा या ठिकाणी आपण काढलेलं आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स. हे बघा एफ ऑफ जी ऑफ एक्स इक्वल्स टू काय आहे साईन इंटू लॉग एक्स. तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह येतो हा कॉस येतो. त्याच्यानंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस ऑफ हे लॉग एक्स आला पहिला डेरिव्हेटिव्ह या टर्मचा डेरिव्हेटिव्ह एफचा. ओके, त्याच्यानंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 डिवायडेड बाय एक्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येतं इथं कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स. ओके, या टर्मला काय कन्सिडर केलं आपण इथं या ठिकाणी ज्यावेळेस याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण एफ ऑफ ह्या पूर्ण टर्मला कन्सिडर केलं एक्स. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे साईन ऑफ ह्या लॉग एक्स साईन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस एक्स. त्याच्यानंतर एक्स म्हणजे एक्स आहे का या ठिकाणी नाही लॉग एक्स आहे. तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवायडेड बाय एक्स आला. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ काय म्हणले बा या ठिकाणी एफ ऑफ जी ऑफ एक्स. एक्स काय आहे एक्स इक्वल्स टू 1 असते वेळेस. ठीक आहे, आत्ताच आपण काढले आहे डेरिव्हेटिव्ह काय आलं आहे कॉस ऑफ लॉग एक्स. ओके, तर या ठिकाणी एक्स इक्वल्स टू 1 ठेवून द्यायचं आहे. बघा इथं कॉस हे लॉग 1 डिवायडेड बाय 1. लॉग 1 या ठिकाणी लॉग 1ची व्हॅल्यू येते 0 येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टर्म काय भेटेल बघा मग सॉरी या ठिकाणी हे कॉस 0 डिवायडेड बाय 1 आणि कॉस 0ची व्हॅल्यू आहे 1. तर आपला आन्सर काय भेटेल या ठिकाणी इथे भेटेल आपला 1. त्याच्यानंतर द डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा या ठिकाणी द डेरिव्हेटिव्ह ऑफ g of f of x derivative of g of f of x with respect to x in terms of f and g is काय असेल बघा या ठिकाणी द डेरिव्हेटिव्ह ऑफ
जी ऑफ एफ ऑफ एक्स, तर याचा डेरिव्हेटिव्ह जर आपण घेतलं, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपण डेरिव्हेटिव्ह कसा घेणार, ठीक आहे. इज हे होईल, हे बघा, जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू, परत कसा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण, या टर्मचा, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्सचा, एफ डॅश ऑफ एक्स. त्याच्यानंतर देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स जी ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू, बघा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपला जी ऑफ एफ ऑफ एक्सचा, जी ऑफ एफ ऑफ एक्स या ठिकाणी आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह तो 1 डिवायडेड बाय हे साइन एक्स, आणि परत साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस एक्स, हा कॉस एक्स, म्हणजेच हे काय होईल, कॉस डिवाइड बाय साइन, हे होईल कॉट एक्स. अँड परत दिले बघा, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स at x equals to pi by 3, that is equals to, बघा जी ऑफ एफ ऑफ एक्स आताच आपण डेरिव्हेटिव्ह केला कॉट एक्स आला, तर कॉट एक्स इक्वल्स टू पाय बाय 3 जर असेल तर त्यावेळेस काय येईल डेरिव्हेटिव्हचा, हा कॉट पाय बाय 3, आणि दॅट इज इक्वल्स टू कॉट पाय बाय 3 ची व्हॅल्यू काय आहे, 1 डिवायडेड बाय √3. हे असेल आपलं रिक्वायर्ड आन्सर. आणि या ठिकाणी ॲक्टिव्हिटी संपलेली आहे. ओके.